एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा, बीड जिल्ह्याचा पेपरसुद्धा आपल्यासमोर आलेला आहे मित्रांनो. जी काही तारीख आहे मित्रांनो बीड जिल्ह्याची ती आपल्यासमोर आली आहे. मित्रांनो, या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर आपण बघा, बीड पोलीस पाटील भरतीसाठी एक स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. त्या स्पेशल WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समधून तो ग्रुप नक्की जॉइन करा मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची PDF तसेच हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट तसेच महत्त्वाच्या जी-केच्या PDF सर्व काही मिळणार आहे. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही सर्वात पहिल्यांदा जॉइन करा किंवा जो काही नंबर दिसतो मित्रांनो आपला, मला तुम्ही WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला त्याला लगेच जॉइन करून टाकेन ग्रुपला. बघा, तुम्हाला जर जॉइन होता येत नसेल तर. जो काही आपला नंबर आहे बघा, इथं पट्टीमध्ये लावलेलाच आहे आपण त्यावरती. तर पहा, आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि आपले किती प्रश्न बरोबर येतात हे आपल्याला सांगायचं आहे पहा. पंचायत राज व्यवस्थेमध्ये अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती आहे? अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो, की पंचायत राज व्यवस्थेमध्ये अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी जी काही संस्था आहे ती कोणती आहे? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 आपली काय आहे पहा, ग्रामपंचायत आहे पहा. लक्षात ठेवा, ग्रामपंचायत. चला, दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण? तर कोण आहे मित्रांनो? द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. तर मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा मित्रांनो, मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, की ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? ग्रामसभेचं अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 सरपंच. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? द्या उत्तर. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीमध्ये किती सदस्य असतात? तर 8 सदस्य असतात मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे पहा, आपलं उत्तर काय आहे? 8 सदस्य असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी कोण नोटिसा बजावतो? गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी कोण नोटिसा बजावतो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2 ग्रामसेवक. लक्षात ठेवा मित्रांनो, ग्रामसेवक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. काय? ग्रामसेवक. महाराष्ट्रामधील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? आपल्या महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, त्रिस्तरीय आपली जी काही पंचायत राज आहे पहा, त्रिस्तरीय. नेक्स्ट आहे पहा, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधी चालू झाली? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधी चालू झाली? द्या उत्तर. तर ती 1 मे 1962. लक्षात ठेवा, 1 मे 1962ला मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. ग्रामपंचायत सदस्याची संख्या टिंब निश्चित ठरवतात. तर कोण ठरवतात? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी ठरवतात. ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी. देशामध्ये जवाहर रोजगार योजना कोणत्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये चालू झाली? सांगा पटकन. तो ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, राजीव गांधी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, राजीव गांधी हे आपलं बरोबर उत्तर आहे. समजलं? पुढे बीड जिल्हा पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा, मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका, चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं, आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो, तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो, जेवढी गाडी फास्ट जाणार तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी आहे बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या PDF बनवले आहेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो. ₹249ची किंमत असणार आहे. हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, 9325230840 या नंबरला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे पहा. त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची PDF असणार आहे. आणि मित्रांनो, गाफील राहू नका, लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा.
लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये. आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या. कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे. संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिलं राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला. तर या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरं राज्य कोणतं आहे? या ठिकाणी आपल्याला विचारलंय दुसरं राज्य कोणतं आहे? तर आंध्र प्रदेश मित्रांनो पंचायत राज स्वीकारणारं राज्य आहे पहा दुसरं. समजलं? नेक्स्ट आहे बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर 1958 मध्ये लक्षात ठेवा. 1958 मध्ये याचं योग्य उत्तर होईल पहा. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ टिंबटिंब असतो. तर ग्रामपंचायतीचा कार्यकाळ मित्रांनो किती असतो? तर 5 वर्ष असतो पहा. लक्षात ठेवायचं आहे 5 वर्ष. पुढचा प्रश्न मित्रांनो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी किती वर्ष असावं लागतं? तर किती वर्ष असावं लागतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 21 वर्ष असावं लागतं पहा. किती? 21 वर्ष. पुढचा प्रश्न मित्रांनो. टिंबटिंब हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. तर कोण असतं मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 4 गट विकास अधिकारी. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4 गट विकास अधिकारी. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो. ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्पाला पंचायत समितीने किती दिवसामध्ये मंजुरी देणं आवश्यक आहे? सांगा. 2 महिने. लक्षात ठेवा मित्रांनो. 2 महिने आपलं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या कधी अस्तित्वामध्ये आल्या? तर लक्षात ठेवा मित्रांनो 1 मे 1962. लक्षात ठेवा 1 मे 1962 या ठिकाणी अस्तित्वामध्ये आल्या. पुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक संस्था नाही विचारलंय? तर बघा मित्रांनो या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत पहा. पंचायत समिती, नगरपंचायत, कटक मंडळ या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मिळून बनते? तर मित्रांनो गावामधील सर्व प्रौढ मतदार मिळून मित्रांनो ही काय बनते? ग्रामसभा बनते पहा. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ग्रामसभेच्या बैठकी संदर्भामध्ये आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा. यशवंत पंचायत राज अभियान कशाशी संबंधित आहे? तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचं मूल्यमापन. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. सरपंचाला राजीनामा द्यावायचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो? तर सरपंचाला राजीनामा द्यायचा असेल तर याचं योग्य उत्तर आहे पहा सभापती. पंचायत समितीच्या सभापतीला या ठिकाणी सादर करावं लागतं पहा. इसवी सन 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीचे बघा लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली होती. काय केलं होतं? लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली होती. सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदाराकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी जी काही शिफारस ही कोणत्या समितीने केली? तर कोणत्या समितीने केली मित्रांनो? पी.बी. पाटील. लक्षात ठेवा. पी.बी. पाटील याचं योग्य उत्तर आहे पहा. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी आणि जास्तीत जास्त सदस्य संख्या किती एवढी असते? तर लक्षात ठेवा मित्रांनो 7 आणि 17. लक्षात ठेवायचं 7 व 17 याचं योग्य उत्तर आहे पहा. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? तर विभागीय आयुक्त. लक्षात ठेवा मित्रांनो विभागीय आयुक्त यांच्याकडे द्यावं लागतं पहा. जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण किती समित्यामार्फत चालते? तर मित्रांनो 10 समित्यामार्फत चालते. किती? 10 समित्यांमार्फत. जर एखाद्या सरपंचांविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो जिल्हा अधिकारी याचं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं कार्य ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही विचारलंय? तर कोणतं नाही मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सत्कार समारंभ. बाकी बघा आरोग्याचं संवर्धन, शिक्षण, दिवाबत्ती, परंतु सत्कार हे कोणी पण करू शकतं. ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? तर बघा मुख्य कार्यकारी अधिकारी. ऑप्शन क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी याचं योग्य उत्तर आहे पहा. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची टिंबटिंब घेतली जाते. ग्रामसभा ग्रामपंचायतीची काय सभा आहे टिंबटिंबातून एकदा घेतली जाते.
तर महिन्यातून बघा लक्षात ठेवायचं आहे, महिन्यातून एकदा याचं योग्य उत्तर आहे पहा. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करतं? तर मित्रांनो कोण मंजूर करतं? तर ग्रामसभा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसभा. ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतं? कोण जाहीर करतं मित्रांनो? तहसीलदार जाहीर करतात. ऑप्शन क्रमांक 1 तहसीलदार. जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे सिंधुदुर्ग. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तो ऑप्शन क्रमांक 1 ग्रामसेवक असतो पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला ग्रामसेवक असतो. नेक्स्ट आहे बघा, वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती आहे? तर लेखामेंढा गडचिरोली ही ग्रामपंचायत मित्रांनो वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायती. दिवाबत्तीची सोय करणे कोणाचं काम आहे? तर दिवाबत्तीची सोय करणं हे ग्रामपंचायतीचं काम आहे. ऑप्शन क्रमांक 1 ग्रामपंचायत. वसंतराव नाईक समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने कोणता कायदा मंजूर केला? कोणता कायदा मंजूर केला मित्रांनो? महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा हा जो काही कायदा आहे हा या ठिकाणी निर्माण केलेला आहे, मंजूर केलेला आहे पहा. जिल्हा नियोजन समितीची स्थापना का केली होती? तर मित्रांनो पंचायतीद्वारे तयार केलेल्या योजनांचं एकत्रीकरण करण्यासाठी आणि नगरपालिकांद्वारे तयार केलेल्या योजनांचं एकत्रीकरण करणे म्हणजे अ आणि ब याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करतं? तर जिल्हा परिषद या ठिकाणी याचं योग्य उत्तर होईल पहा. ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद. पुढचा प्रश्न आहे पहा, सर्व राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तमल जैन समितीने मित्रांनो या ठिकाणी केली होती पहा. ग्रामसभा स्थापन करण्यात यावी. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसेवकाची निवड कोण करतं? ग्रामसेवकाची निवड कोण करतं? तर जिल्हा निवड समिती. ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा निवड समिती. नेक्स्ट आहे पहा, महाराष्ट्रामधील ग्रामपंचायतीचा कारभार टिंबटिंबच्या मुंबई ग्रामपंचायत कायदा आणि त्यातील वेगळी झालेल्या बदलानुसार चालतो. तर 1958 लक्षात ठेवा 1958च्या मुंबई ग्रामपंचायत अधिनियम. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च कोण करतं? तर कोण करतं मित्रांनो? राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान करतं पहा. नेक्स्ट आहे पहा, सरपंच पदासंदर्भामध्ये कोणतं वैशिष्ट्य गैरलागू ठरतं? तर प्रत्यावाहनाचे योग्य उत्तर आहे पहा. ठिकाणी सरपंच निवडून जी काही पद्धत आहे राज्यामध्ये कधी स्वीकारली गेली? तर मित्रांनो ही 2017 मध्ये स्वीकारली पहा. कधी? 2017 मध्ये. ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम टिंबटिंबमध्ये करण्यात आली आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 40 लक्षात ठेवा 40. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड किती कार्यकाळासाठी होती? तर 2.5 वर्षाच्या कार्यकाळासाठी होती पहा. किती? 2.5 वर्ष. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थापनेत सर्वात महत्त्वाची भूमिका टिंबटिंब समितीची होय. तर कोणत्या समितीची होय? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 1 स्थायी समितीची याचं योग्य उत्तर होईल. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्वाधिक महत्त्वाची ठरते. याचं कारण काय आहे? तर बघा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष समितीच्या पदसिद्ध सभापती असतो आणि इतर समितीचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात पहा. म्हणून हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे पहा. पाहिल्याचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापती पदावर निवडून आलेल्या महिला सभापतीच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी टिंबटिंब सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते. तर किती पाठिंब्याची गरज असते? तर 3/4 लक्षात ठेवा 3/4. समजलं? नेक्स्ट आहे पहा, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो कोण असतात? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक
तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. जिल्हा अधिकारी अथवा त्यांच्या प्रतिनिधी याचं योग्य उत्तर होईल पहा. 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे? तर मित्रांनो 21 वर्ष लक्षात ठेवा, 21 वर्ष. ग्रामपंचायत सदस्य राजीनामा द्यायचा असल्यास त्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर मित्रांनो कोणाकडे सादर करावा लागतो? तर सरपंचाकडे या ठिकाणी सादर करावं लागतं पहा. पंचायत राज हा विषय टिंबटिंब मध्ये समाविष्ट आहे. तर राज्य सूचीमध्ये मित्रांनो याचे योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूची. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रांनो आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रातील कोणत्या राज्यांमध्ये सर्वप्रथम पंचायत राज अंमलबजावणी करण्यात आली? तर लक्षात ठेवा राजस्थान याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं राजस्थान. त्रिस्तरीय पंचायत राजमधील मधली संख्या कोणती? तर मित्रांनो कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर द्यायचं आहे तर पंचायत समिती याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं पंचायत समिती. प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर कोण असतो मित्रांनो? मुख्य कार्यकारी अधिकारी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम पंचायत राजची अंमलबजावणी करण्यात आली होती? तर मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली होती? लवकर उत्तर द्यायचं आहे. तर राजस्थान आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा राजस्थान. त्रिस्तरीय पंचायत राजमधील मधली संख्या कोणती आहे? सांगा पटकन. तर याचे योग्य उत्तर आहे पहा पंचायत समिती ऑप्शन क्रमांक 1 पंचायत समिती. ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? ऑप्शन क्रमांक 2 ग्रामसेवक असतो पहा. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला काय म्हणतात? काय म्हणतात मित्रांनो? मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात. लक्षात ठेवा मुख्य कार्यकारी अधिकारी. नेक्स्ट आहे पहा भारतीय राज्यघटनेचं कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं कलम 40 हे ग्रामसेवकाशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचे ग्रामसेवक. किती ऑप्शन राहिलेला आहे आपला? गावामधील जन्म मृत्यू विवाह इत्यादी नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी कर्मचारी ठेवतो? तर लक्षात ठेवायचं आपल्याला कोणता येतो? ऑप्शन क्रमांक 1 ग्रामसेवक हेच योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा. पर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपे मध्ये जा आणि 249 रुपये या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. 249 रुपये आपले कुठेही खर्च होतात. 93 25 23 0840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक तो सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या.